दरम्यान मृत पावलेल्या कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नी संगीता गणबोटे यांनी देखील हल्ल्यावेळीचा घटनाक्रम सांगितलाय। दहशतवाद्यांनी कुराण वाचायला सांगितलं, आम्हाला सोडा अशी विनवणी करून देखील अतिरेक्यांकडून गोळीबार झाल्याचं सांगताना संगीता गणबोटे यांना अश्रू अनावर झाले। कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नी आहेत। ताई, नक्की काय प्रसंग तुमच्यासोबत घडलेला होता? कधी तुम्ही फिरायला गेलेला होतात आणि अचानक हे सगळं डोळ्यासमोर तुमच्या आम्हाला खूप अडचणी आल्या, जाताना खूप अडचणी आल्या। कोण कोण तुम्ही कुटुंबातले गेलेले होतात? जगदाळे यांचा मित्र जगदाळ्यांची मिसेस आणि त्यांची मुलगी। तिथल्या त्या बैसरंग घाटीमध्ये गेलात त्यावेळेस काय म्हणजे कळालंच नाही का तुम्हाला की नक्की गोळीबाराचा आवाज येतोय किंवा त्या लोक जी होती स्टॉलवाली वगैरे ते म्हटले शेर आला आहे आणि तो आला की अशी बंदूक ची गोळी उडवतो आम्ही, म्हणजे तो येत नाही आपल्यापर्यंत, आतपर्यंत जंगलात जातो पळून। म्हणून मग आम्हालाही तसंच वाटलं। ते म्हटले पालतं झोपा, म्हणजे शेर येणार नाही। मी नाही झोपले, आम्ही बसून राहिलो आणि ते एकटेच झोपले होते आणि आम्ही बघत होतो इकडं तिकडं शेर खरंच आला आहे का म्हणून, पण शेर नव्हता आला। मी पाठीमाग वळून बघते तर समोर तो अतिरेकी होता, आतंकवादी। त्यांनी जगदाळ्यांना बोलवलं, ए चौधरी आ जा इधर, तुझे कुरान पढ़ने को आता है क्या? हाँ बोले, मुझे आता है पढ़ने को, मैं आप जो बोलेंगे वो मैं करूँगा, आप हमें छोड़ दो। लेकिन उसने उनको गोली मार दिया और वो बोला कि हमारे बारे में न्यूज़ फैलाया है। तो वो न्यूज़ ऐसा फैलाया है कि हम औरत और बच्चों को मारते हैं करके। आप मोदी जी को जाके बोल दो कि हम ऐसा नहीं करते, कभी हमने औरतों को और बच्चों को नहीं मारा है। हाँ बोले हम बोल देंगे मोदी जी को कि आपने ऐसा नहीं किया है, लेकिन हमें छोड़ दो। लेकिन नहीं, उन्हें हमारे हस्बैंड को भी मार दिया। म्हणजे कुराण पढायला लावलं किंवा आजान सगळ्यांनी लेडीजनी ती असवरी म्हटली, काकू टिकली काढून टाका पटकन। आम्ही काढून टाकली टिकली, अल्लाह अकबर जोर जोरात म्हणायला सुरुवात केली। तरी पण त्यांनी आमच्या नवऱ्यांना मारून टाकलं। मिलिटरीची लोक वरती येत होती, आम्ही त्यांना म्हटलं, अरे तुम्ही चालत चालत किती वेळ, उशीर होतो, तुम्ही लवकर जा, तुम्ही घोड्यांवर जा ना, तुम्ही का चालताय? घोड्यांवर गेलात तर लवकर पोहोचताल। तर ते आमचं ऐकलं नाही, म्हटले नाही आम्हाला प्रॅक्टिस आहे, आम्ही जातो पटकन। पण ते जाईपर्यंत हे गेलेले होते सगळी माणसं, जेवढ्यांना गोळ्या झाडल्या तेवढी। गोळी कुणाला लागली? जगदाळे काकांना की गणबोटे काकांना? आणि गोळी लागल्यानंतर मग गावावरलेलं दुसऱ्या ठिकाणी तिथं म्हणजे समोर एक ग्रुप बसला होता, तिथल्या लोकांना मारली आणि मग तो आमच्यापर्यंत आला। मग जगदाळ्यांना मारली, मग गणबोट्यांना मारली। गोळी लागल्या ते ऑन दी स्पॉट गेले, त्यांना हो हा काहीच करायची वेळच नाही मिळाला, चान्सच नाही मिळाला। कॅमेरा पर्सन तुषार ननवरे, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।